बातमी आपल्या हक्काची। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर दी आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पंढरपूर मिरज हायवेवरती नाझराम मठ येथील टोल नाक्याजवळ रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयाच्या वतीने सलग 17 वर्ष हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो। महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी करत असतात, विविध उपक्रम राबवत असतात, त्यामधीलच हा एक स्तुत्य उपक्रम आहे। विविध राज्यातून आलेल्या ट्रक, एसटी, ॲम्ब्युलन्स आणि इतर वाहनातील ड्रायव्हरांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या बहिणीकडे जाता येत नाहीत, मात्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राखी बांधल्याचा रक्षाबंधनाचा आनंद ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर दिसत होता। कर्नाटक, बेंगलोर, मद्रास, बेळगाव, राधानगरी, सोलापूर, हैदराबाद, नागालँड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, अमरावती, उत्तर प्रदेश, दिल्ली, कोल्हापूर, अंबेजोगाई, जालना, नागपूर अशा अनेक विविध भागातून आलेले ट्रक ड्रायव्हर, एसटी ड्रायव्हर यांना राख्या बांधून एक अनोखा आनंद, सामाजिक बांधिलकीच्या नात्याने हा उपक्रम राबवला जातो। टोल नाक्यावर असणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांनाही राख्या बांधण्यात आल्या। त्याचबरोबर काही वयोवृद्ध लोक सप्त्यासाठीही पायी चालत असणाऱ्या माऊलींनाही राख्या बांधण्यात आल्या। या कार्यक्रमाचे अनेकांनी खूप कौतुक केले। माझ्या बहिणीकडे मला जाता आलं नाही, तरी माझ्या अनोख्या बहिणीने मला राखी बांधली याचा मला फार मोठा आनंद झाला, असे भावपूर्ण उद्गार काढले। स्वयंसेवकांनी अतिघाई संकटात नाही, मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक, वाहने सावकाश चालवा, इंधन वाचवा, वाहन चालवताना मोबाईलवरती बोलू नका, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा, मतदान, जनजागृती इत्यादींचे फलक हातात घेऊन जनजागृती केली। या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव भोसले, प्राध्यापक सदाशिव मोरे, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर धनंजय लोहार, डॉक्टर मंगल मारकड, मनीषा यादव मॅडम, लकी गटकुळे, श्वेता बारवकर, भाग्यश्री चव्हाण, डॉक्टर साक्षी मोरे, अभिनिकिता माळी, सानिका फुले, साक्षी जाधव इत्यादी उपस्थित होते। आपलं नाव सांगा। गोविंद गुप्ते नाव आहे माझं। अंबेजोगाई आगारात आहे, राहणार अंबेजोगाई। कोल्हापूर टू अंबेजोगाई नाईट आउटची गाडी असते, दररोज सेवा असते। आज राखी पौर्णिमेच्या निमित्तानं सर्व कॉलेजच्या आमच्या बहिणींनी आणि बंधूंनी चांगला प्रकारचा उपक्रम साजरा केला आणि ज्यांना वेळेत पोहोचणं होत नाही आपल्या बहिणीकडे राखी बांधायला, त्यांनी त्या बहिणीची बांधून घेण्याऐवजी या बहिणीनं सर्वप्रथम राखी बांधून आमचा सण उत्साहात साजरा केला। याबद्दल सर्व बहिणीचे मनपूर्वक धन्यवाद मानायला काही हरकत नाही आणि सर्व तुमच्या टीमचे मनपूर्वक धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।